नमस्कार. संख्या व संख्येचे प्रकार हा टॉपिक आजपासून आपण सुरू करत आहोत. परीक्षेला विचारलेले सगळे POQ प्रश्न आपण आजपासून घेणार आहोत. पहिला प्रश्न बघा, 103च्या पुढील 23वी विषम संख्या कोणती? 103 ही कोणती संख्या आहे? विषम संख्या आहे. पुढची संख्या तुम्हाला कोणती विचारली? विषम संख्या. किती विचारली? 23वी. बघा, लगातार दोन विषम संख्यामध्ये कितीचा फरक असतो? 2चा फरक असतो. म्हणून जर 23 गुणिले 2 केलं आणि ती जर 103 मध्ये आपण ॲड केली तर आपल्याला ती संख्या मिळून जाईल. बघा, 103 अधिक 23 दुणे 46, 6 आणि 3 9, 149 ही झाली 103च्या पुढील 23वी विषम संख्या. पुढचा प्रश्न बघा, 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती व कोणत्या? 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या तुम्हाला माहिती असतील? किती आहे? 25. कोणत्या कोणत्या? बघा, प्रत्येक कॉलममधल्या आपण संख्या बघून घेऊ. 1 ते 10 पर्यंत कोणत्या कोणत्या बघा? 2, 1 नाही, एक ही संख्या मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्या पण नाही. 2, 3, 5, 7 चार संख्या. 11 ते 20 मध्ये बघा, 11, 13, 17, 19 इथे पण चार संख्या आहेत. 21 ते 30 मध्ये बघा, 23, 29. 31 ते 40 मध्ये 31 आणि 37. 41 ते 50 मध्ये बघा, 41, 43 आणि 47. 51 ते 60 मध्ये बघा, 53 आणि 59. 61 ते 70 मध्ये 61 आणि 67. 71 ते 80 मध्ये बघा, 71, 73 आणि 79. 81 ते 90 मध्ये बघा, 83 आणि 89. 91 ते 100 मध्ये फक्त 97. बघा, 25 झाल्या का? तर या आहेत आपल्या 1 ते 100 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या. बघा, 420 मीटर लांबीची दोरी 6 ठिकाणी समान अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडीची लांबी किती मीटर असेल? बघा, एक दोरी जर ती एकदा कापली तर तिचे किती तुकडे होतात? 2 तुकडे होतात. दोनदा कापली तर 3 तुकडे. तीनदा कापली तर 1, 2, 3, 4 तुकडे होतात. मग मला सांगा, जर 6 ठिकाणी कापली एक दोरी तर तिचे किती तुकडे होतील? 6 अधिक 1 7 तुकडे होतील. म्हणजे 420 भागिले जर आपण 7 केलं तर आपल्याला त्या प्रत्येक तुकड्याची लांबी मिळून जाईल. 7 सकम 42, 60 मीटर काय झाली त्या तुकड्याची लांबी, प्रत्येक तुकड्याची. आणि हे जर सेंटीमीटरमध्ये जर तुम्हाला ऑप्शन असतील तर काय येईल याचं? 60 गुणिले 100 बरोबर 6000 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न बघा, पुस्तकाची 1/3 पाने वाचल्यानंतर 100 पाने शिल्लक असल्यास पुस्तकाला एकूण पाने किती? पुस्तकाची किती पाने वाचून झाली आहेत? 1/3. बघा, 3 पैकी 1 भाग वाचून झाला आहे. किती भाग उरले वाचायचे? 3 पैकी 2 भाग. हे 2 भाग वाचायचे शिल्लक आहेत. म्हणजे किती पाने शिल्लक आहेत? बघा, 2 भाग वाचायचे शिल्लक आहेत. म्हणजे 100 पाने वाचायचे शिल्लक आहेत. तर पुस्तकाला एकूण पाने किती? किती भागांचं पुस्तक आहे? 3 भागांचं. भाग द्या. 2 पंचे 10, हा 1 शून्य आयतासा, 5 त्रिक 15 आणि हा शून्य आयतासा. 150 पानांचं पुस्तक आहे. पुढचा प्रश्न बघा, 1 ते 100 पर्यंत 1 व 2 हे अंक अनुक्रमे किती वेळा येतात? बघा, 1 ते 100 पर्यंत 1 हा अंक किती वेळा येतो? तर 21 वेळा. आणि 2 आणि 2 ते 9 हे अंक किती वेळा येतात? तर 20 वेळा. आणि 0 हा अंक किती वेळा येतो? तर 11 वेळा येतो. बघा, 19 ही संख्या रोमन अंकात कशी लिहा? 19 संख्या रोमन अंकामध्ये कशी होईल? बघा, x, i आणि x, 10 आणि 9. x म्हणजे काय असतो? 10. त्याच्या अगोदर जर आय लावला तर 1 न कमी, 10 1 न कमी म्हणजे 9 होतो. ठीक आहे. बघा, आणि रोमन अंकाचे सगळ्यात छोट्यापासून मोठ्यापर्यंत एकक आपण लिहून घेऊया. सगळ्यात छोटे एकक कोणतं? त्याच्यानंतर पुढचं काय येतं? v, नंतर x, नंतर l, c, d आणि m. याची व्हॅल्यू काय असते? आयची 1, v 5, x 10, l 50, c 100, d 500 आणि m म्हणजे काय? तर 1000. बघा, 15 सेकंदमध्ये 2 रुमाल शिवून होतात. तर पाऊण तासामध्ये किती रुमाल शिवून होतील? बघा, 15 सेकंदमध्ये 2, तर 30 सेकंदमध्ये 4, म्हणजे एका मिनिटामध्ये 4 गुणे 8. एका मिनिटामध्ये 8 आहे तर पाऊण तास. पाऊण तास म्हणजे किती मिनटं रे? 45 मिनटं. तर 45 मिनटामध्ये किती? क्रॉस गुणाकार करा. 8 पंचे
40 हातच्याले 4, 8 चौक 32 आणि 4 36, 360 रुमाल शून्य होतील. किती तासामध्ये? पाऊण तासामध्ये. पुढचा प्रश्न बघा. 11 ते 20 दरम्यानच्या मूळ संख्येची बेरीज व संयुक्त संख्येची बेरीज यांतील फरकास खालीलपैकी कोणकोणत्या संख्येने निशेष भाग जाईल? ऑप्शन आहेत 2, 3, 5, 7. 11 ते 20 दरम्यानच्या मूळ संख्येची बेरीज. 11 ते 20 दरम्यान किती मूळ संख्या आहेत रे? 4 मूळ संख्या. त्याची बेरीज किती आहे? 60 आहे. कशी आली बघा? 11, 13, 17, 19. 11 अधिक 19 30, 13 अधिक 17 30, 30 अधिक 30 60. आता 11 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज किती? 11 अधिक 20 भागिले 2 गुणिले टोटल नैसर्गिक संख्या किती? 10. बघा 2 पंचे 10. 20 अधिक 11 31, 31 गुणिले 5 बरोबर 155. बघा 21 ते 30 पर्यंतच्या सगळ्या नैसर्गिक संख्येची बेरीज किती? 255. 31 ते 40 355, 41 ते 50 455, 51 ते 60 555. तसंच 11 ते 20 155. बघा आता ही झाली नैसर्गिक संख्येची बेरीज. त्यातून जर तुम्ही मूळ संख्येची बेरीज वजा केली तुम्हाला 11 ते 20 मधल्या संयुक्त संख्येची बेरीज मिळून जाईल. बघा 155 वजा 60, 5 आणि 9 95. तर 95 मधून तुम्हाला काय बघा? तुम्हाला संयुक्त संख्येची बेरीज आणि मूळ संख्येची बेरीज यांच्यातला डिफरन्स घ्यायचा आहे. 95 मधून 7 गेले, किती उरले? 35. आता या 35ला यापैकी कोणत्या संख्येने भाग होते? बघा 2ने जात नाही, 3ने जात नाही, 5ने जातो आणि 7ने जातो. मग 5 आणि 7 या झाल्या त्या दोन संख्या ज्यांनी 35ला भाग दिला. पुढचा प्रश्न बघा. 70 पेक्षा लहान मूळ संख्या एकूण किती आहेत? बघा आता 70 पेक्षा लहान मूळ संख्या एवढ्या शोधण्यापेक्षा 70 पेक्षा मोठ्या किती आहे? 100 पर्यंत. बघा 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहे? 25 मूळ संख्या आहे. 70च्या पुढे कोणत्या कोणत्या मूळ संख्या मला सांगा? 71, 73 आणि 79. 81 ते 90 मध्ये बघा 83 आणि 89. 91 ते 100 मध्ये फक्त 97. किती संख्या द्या? 1 2 3 4 5 6. 25 मधून 6 वजा करा. मग 70 पेक्षा लहान 1 ते 70 पर्यंत एकूण किती मूळ संख्या? तर 19 मूळ संख्या आहेत. पुढचा प्रश्न बघा. 11 ते 30 दरम्यान येणाऱ्या विषम संख्येची बेरीज किती? बघा 11 ते 30 दरम्यानची विषम संख्या विचारला आहे. काय फॉर्म्युला त्याचा बघा? पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या किती आहे? 29 भागिले 2 गुणिले. आता 11 ते 30 पर्यंत एकूण संख्या किती आहे? नैसर्गिक संख्या किती आहे? 20 नैसर्गिक संख्या. म्हणजे समसंख्या किती राहतील? 10 आणि विषम संख्या 10 असतील गुणिले टोटल विषम संख्या 2 पंचे 10. बघा 11 अधिक 29 किती? 40 गुणिले 5 4 पंचे 20 आणि हा शून्य आहे तसा 200. 11 ते 30 दरम्यान येणाऱ्या विषम संख्येची बेरीज किती? मग 200. हेच जर तुम्हाला समसंख्यांची बेरीज विचारली असती तर काय आलं असतं? पहिली समसंख्या किती आहे? 12 अधिक शेवटची समसंख्या 30 भागिले 2 गुणिले टोटल समसंख्या. टोटल समसंख्या किती आहे? नैसर्गिक संख्या टोटल 20 आहेत म्हटलं, समसंख्या किती राहतील? 10 राहतील. बघा 2 पंचे 10, 30 अधिक 12 42, 42 गुणिले 5, 5 दुने 10 चालेल 1, 5 चौक 20 आणि 1 21, 210. तुम्हाला याच्यातून काय लक्षात आलं मला सांगा? जर नैसर्गिक संख्या जेवढ्या आहेत त्याच्या निम्मे जेवढ्या समय आणि जेवढ्या विषम आहेत तोच असतो त्यांचा फरक. म्हणजे बघा 11 ते 30 मध्ये किती आहे टोटल नैसर्गिक संख्या? 20 आहेत. त्यापैकी 10 काय आहेत? सम, 10 काय आहेत? विषम. जेवढ्या समय आहेत तेवढ्याच विषम असतील तर तोच काय असतो? सम आणि विषम संख्यामधल्या बेरजेमधला फरक असतो, तो आकडा म्हणजे 10. ठीक आहे. बघा इथून पुढे आपण सगळे परीक्षेला विचारले गेले सगळे PYQ प्रश्न आपण कव्हर करून घेणार आहोत. भेटूया उद्याच्या भागामध्ये. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून उद्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल.